नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पालात राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबाची गणना, देशाच्या घरगणना आणि जातनिहाय जनगणना प्रक्रिया स्वतंत्र रकान्यात नोंद करावी या मागणीकरिता मुसाफिरी यात्रेचे आयोजन. नगरसेवक ॲडव्होकेट अरुण जाधव यांची माहिती. महाराष्ट्रातील मरगरम कोळी, डवरी गोसावी, पारधी, कैकाडी यांच्यासह पालात राहणाऱ्या एकूण 42 भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबाची गणना, देशाच्या घरगणना आणि जातनिहाय जनगणना प्रक्रिया स्वतंत्र रकान्यात करण्यात यावी या मागणीसाठी भटक्या विमुक्त समाजात जाणीव जागृती करण्यासाठी मुसाफिरी यात्रेचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते, जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक ॲडव्होकेट डॉक्टर अरुण आबा जाधव यांनी नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली आहे. सध्या देशाच्या जनगणनेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात घरगणना सुरू आहे. या घरगणनेमध्येही महाराष्ट्रात गावोगावी ठिकठिकाणी पाल मारून राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंबाच्या पालाची ही गणना घरगणनेमध्ये स्वतंत्र रकान्यात करून सन 2027मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्येही भटक्या मुक्त जाती जमातीतील कुटुंबाची नोंद जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये स्वतंत्र रकान्यांमध्ये करावी या मागणीसाठी जाणीव जागृती करण्यासाठी दिनांक 5 ते 14 जून 2026पर्यंत महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि जालना आदी 7 जिल्ह्यात या मुसाफिरी यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही यात्रा एकूण 110 पाल वस्त्यांवर पोहोचणार असून दिनांक 5 जूनपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून या मुसाफिरी यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे. दिनांक 11 जून 2026 रोजी ही यात्रा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग या ठिकाणी आली असता वंचित बहुजन आघाडीसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी येथील राष्ट्रीय महामार्गावर बस स्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात या यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या प्रसंगी डॉक्टर अरुण जाधव हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की भटक्या विमुक्तांची गणना नाही तर मग जातनिहाय जनगणना कशी होणार आणि जनगणनाच नाही तर मग भटक्या विमुक्त समाजाचा विकास कसा साधला जाणार, यासाठी प्रामुख्याने लक्ष वेधण्यासाठी या मुसाफिरी यात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय संविधानानुसार देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांचे मानवी हक्क मिळाले पाहिजेत. भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबाचा विकास करण्यासाठी स्वतंत्र विशेष विकास योजना राबवल्या पाहिजेत. ही सत्ताधारी सरकारची जबाबदारी आहे. याची जाणीव करून देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मुसाफिर यात्रेचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी, RS गायकवाड, भीमशक्ती संघटनेचे नेते डॉक्टर सतीश खारवे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव SK गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष गोविंद भंडारे, जिल्हा संघटक परमेश्वर लोखंडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष आशिष लोंढे, मुसाफिरी यात्रेचे समन्वयक प्राध्यापक संतोष चव्हाण, या यात्रेचे प्रतिनिधी तुकाराम शिंदे, ऋषिकेश गायकवाड, जाकीरभाई तांबोळी यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी SK गायकवाड, नळदुर्ग.